भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंदू रेडिओचे प्रसारण मुंबईच्या नेपेन्सी रोड इथल्या ज्या लक्ष्मी निवास बंगल्यामधनं झालं, तो बंगला आता 276 कोटींना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे। वागेश्वरी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा बंगला विकत घेतलाय। कपाडिया परिवाराने या बंगल्याची विक्री केली आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। बघूया। एकेकाळी स्वातंत्र्य सैनिकांसाठी महत्त्वपूर्ण ठिकाण असलेल्या मुंबईच्या नेपिंग रोडवरती लक्ष्मी निवास जो बंगला आहे तो आता हा जो विकला गेल्याची गोष्ट समोर येत आहे। हा जो बंगला आहे ते 273 कोटीला विकला गेला आहे। 1960च्या दशकात जेव्हा भारत छोडो आंदोलन सुरू होतं तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांसाठी हा एक गुप्त जागा होती। कापडिया कुटुंबाच्या मालकाचा हा बंगला होता आणि हा बंगला जवळपास 19,000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त क्षेत्रफळामध्ये जो आहे जो पसरलेला आहे। एलिना निखिल मेस्वानी वागेश्वर प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांपैकी एक आहे। त्या रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या कार्यकारी संचालक निखिल आर मेस्वानी यांच्या पत्नी आहेत। त्यांनी हा जो बंगला आहे जो विकत घेण्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे। कागदपत्रावरून असं समजून येत आहे की उपेंद्र त्रिकमदास कापडिया यांच्यासह 15 लोकांनी हा बंगला विकला आहे। वागेश्वर प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडने तो बंगला विकत घेतला आहे। या प्रॉपर्टीमध्ये जमीन आणि इमारत दोन्ही आहे। पूर्वी तो स्वातंत्र्य सैनिकांसाठी हा जो बंगला आहे एक गुप्त ठिकाण होतं, मात्र आता रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक निखिल मेस्वानी यांच्या कुटुंब वागेश्वर प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडशी हा जो जोडलेला आहे त्यांनी हा जो बंगला विकत घेतला आहे। आता या बंगल्यावरती काय पुढे रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होणार आहे हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या दिवसांमध्ये तितकाच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बुवासह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।